मला सांगा, कधी असं होतं का? घरात कोणी काही बोललं की लगेच राग येतो. कोणाचं पटलं नाही, आपल्या मनाविरुद्ध कोणी वागलं बोललं की प्रचंड संताप होतो. फटकन काहीतरी रिॲक्शन आपण देतो किंवा रिॲक्शन देत नाही, पण आतमध्ये धुसमसत राहतो. ट्रॅफिकमध्ये हॉर्न वाजला किंवा ट्रॅफिकमध्ये आपण फसलो असू की चिडचिड होते. मोबाईल स्लो झाला तरी सुद्धा संताप येतो. आणि मग नंतर आपल्या स्वतःलाच असं वाटत राहतं की का बरं माझा एवढा संताप होतो, मला एवढी चिडचिड होते, राग येतो. विविध शारीरिक मानसिक समस्या, जुन्या व्याधी योगशास्त्रातील उपाययोजनांद्वारे घरच्या घरी सोप्या प्रकारे उत्तम मॅनेज केल्या जाऊ शकतात. माझा निशुल्क योग, ध्यान, प्राणायाम अभ्यास वर्ग ग्रुप जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दाखवलेल्या नंबरवर फ्री ग्रुप जॉईनिंग लिंक असा व्हॉट्सअप मेसेज पाठवा. लक्षात घेऊया, राग ही समस्या नव्हे, तर राग हा एक संदेश आहे. आपलं शरीर आणि आपलं मन आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं. लक्षण कोणती ते समजून घेऊ. पटकन चीड येणे, छोट्या गोष्टीचा उगाचच जास्त राग येणे, अस्वस्थ वाटणे, मन शांत न राहणे, उतावीळपणा, सतत घाईत असल्यासारखं वाटणं, एकेका वेळेला 3-4 गोष्टी कराव्याशा वाटणं, झोप कमी होणं, डोकं जड वाटणं, हे सगळे सिम्पटम्स आहेत. कारण शोधूया. योगशास्त्र या समस्येला 4 प्रकारे तोलतं. पहिला म्हणजे आहार. आपण आपल्या शरीरात काय टाकतो आहोत. जास्त चहा, जास्त कॉफी, जास्त तिखट, जास्त फास्ट फूड, अनियमित जेवण. लोक कधी कधी म्हणतात, माझा स्वभावच गरम आहे. पण मित्रांनो, स्वभाव गरम की पोट गरम? कारण अनेकदा ऍसिडिटी आणि चिडचिड एकत्र हातात हात घालून फिरत असतात. दुसरं म्हणजे विहार. आपली जीवनशैली कशी आहे, आपण किती झोप घेतो, व्यायाम किती करतो, संपूर्ण दिवस स्क्रीन समोर आपण घालवतो का, सकाळपासून रात्रीपर्यंत बसून बैठं काम करतो का, गाडी चालवताना ट्रॅफिक, ऑफिसमध्ये डेडलाईन, घरच्या जबाबदाऱ्या, आणि मग म्हणतं बस आता पुरे, अजून काही नको. तिसरा मुद्दा आहे आचार. आपल्या सवयी कशा आहेत. सगळं परफेक्ट हवं आहे का, सगळं मनासारखं व्हायला हवं का, मला हवं तसंच इतरांनी वागायला हवं का, माझं ऐकलंच पाहिजे अशी आपली अपेक्षा आहे का. आपल्या अपेक्षा जशा जशा वाढतात ना, तसा आपला राग, चिडचिड वाढतो. चौथं म्हणजे विचार. योगशास्त्र सांगतं, राग नंतर येतो, आधी विचार येतो. विचारातून ती भावना तयार होते आणि मग राग बाहेर पडतो. समजा कोणाचा फोन अपेक्षित आहे पण आला नाही, तर आपलं मन आपल्याला सांगू लागतं की तुझ्याकडे मुद्दाम दुर्लक्ष केलं जात आहे, आणि मग राग आणि चिडचिड सुरू होते.
घटना छोटीशी आहे, पण मोठे अर्थ मन लावण्यामध्ये पटाईत असतं. ह्याच्याशिवाय अजून काही कारण जाणवतात वाढत्या मुला-मुलींमध्ये, महिलांमध्ये हार्मोनल चेंजेस, शरीरात होणारे बदल, वाढीमुळे, मेनोपॉजमुळे, मंथली सायकलमुळे, या बदलांमुळे हार्मोनचा इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळे सुद्धा उकाडा वाटणे, आपल्या सिस्टीम्स, तंत्र बिघडणे, चिडचिड, रागराग होणे, या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. स्क्रीनवर दाखवलेल्या या 15 समस्यांवर घरच्या घरी योग थेरपीद्वारे उपचार केले जाऊ शकतात आणि या समस्या मॅनेज केल्या जाऊ शकतात. त्यासाठी मी 15 दिवसांचा एक ॲडव्हान्स अभ्यासक्रम तयार केलेला आहे. हा ॲडव्हान्स अभ्यासक्रम जॉईन करण्यासाठी तुम्ही मला योग थेरपी अधिक माहिती असा व्हॉट्सअप मेसेज पाठवा. योगशास्त्रामध्ये सांगितलेले उपाय आपण आता पाहूया. सर्वप्रथम उपाय नंबर 1, राग आला की लगेच प्रतिक्रिया देऊ नका. 10 सेकंद थांबा. दीर्घ श्वास घ्या. योगशास्त्रामध्ये याला म्हणतात प्रतिक्रिया आणि कृती यामधील जी स्पेस आहे ना, ती वाढवणं, लगेच रिॲक्ट न करणं. उपाय नंबर 2, रोज स्वतःला किमान 3 वेळा विचारूया, मी आता शांत आहे का? लक्षात घ्या, हा प्रश्नच आहे ना, आपल्याला अवेअरनेस, जाणीव देईल वर्तमान क्षणाची आणि आपला राग शांत करेल. उपाय नंबर 3, रोज 5 मिनिटं डीप ब्रीदिंग करा. 4 सेकंद श्वास घ्या, 6 सेकंद श्वास सोडा. घेतल्यावर 2 सेकंद होल्ड करा, सोडल्यावर 2 सेकंद होल्ड करा. अशा प्रकारे संथ आणि दीर्घ श्वास घ्या. हे तर केवढं सोपं आहे, फ्री आहे आणि मित्रांनो हे तेवढंच परिणामकारक आहे. उपाय नंबर 4, रात्री झोपण्यापूर्वी आज कुठल्या 3 गोष्टी चांगल्या घडल्या, ज्याविषयी आपल्याला कौतुक वाटायला हवं, आनंद वाटायला हवा, समाधान वाटायला हवं, हे नक्की आठवा. शक्य झालं तर वहीमध्ये लिहा. कृतज्ञ राहणं, चांगल्या गोष्टी आठवणं, चिडचिड, राग यापासून दूर राहण्याचा एक सुंदर मार्ग आहे. आजचं स्मरण या प्रकारे विचार करू नकोया की इतर लोक बदलतील तेव्हा मी शांत होईन, किंवा हा मार्ग कठीण आहे, मी शांत झालो. त्या उलट असा विचार करूया की जर मी समाधानी असेन, शांत असीन, तर हे जग बदलेल, हे जग मला वेगळं दिसेल आणि हा मार्ग सोपा आहे, मला हे सहज जमेल. तेव्हा आज एक छोटासा सराव आपल्याला करायचा आहे. आठवणीने करा. दिवसभरात ज्या ज्या वेळेला तुम्हाला जाणीव होईल की आपली चिडचिड होत आहे, रागराग होत आहे, तिथेच स्वतःला विचारू, कशामुळे होत आहे हे? आहारामुळे, विहारामुळे, आचारामुळे की विचारामुळे? ह्याचं काय बरं कारण आहे? उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. कारण सापडेल तेव्हा उपायही सापडेल. लक्षात ठेवूया, चिडचिड हा आपला स्वभाव नसून तो आपल्या मनाचा आणि शरीराचा एक संदेश आहे. तो काहीतरी आपल्याला खुणावतो आहे. तो संदेश समजून घेऊ आणि जाणीवपूर्वक शांततेच्या दिशेने
एक पाऊल टाकू. ठीक आहे. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा.